एनडीएचे सरकार बनणार त्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। 292च्या घरात आम्ही आहोत तेव्हा काळजी करण्यासारखे काही नाही। त्यांच्याकडे 234 आहेत, त्यांनी काळजी करण्याचे कारण आहे। इतर लोकांना ते चूज करतायत, तसे घडेल असे वाटत नाही। आमदार भरत गोगावले यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे। आमदार भरत गोगावले, सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे। याच्यामध्ये 400 पार झाल्यानंतर जे काही मुस्लिम समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती आणि बौद्ध समाजाच्या मनामध्ये, कारण बौद्ध समाजाच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली होती की आमचं संविधान घालवतील का काय, आणि मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तर प्रचंड भीती निर्माण झाली होती की आम्हाला इकडून काय हाकलून देतात किंवा काय। म्हणजे ह्या ज्या काय 2-3 समाजाच्या मनामध्ये जी काय भीती निर्माण झाली होती त्याच्यामुळे हा एक फटका बसलेला आहे, हे आम्हाला वाटतं आहे। कारण आमच्या मतदारसंघावरून आम्हाला वाटतं आहे ते, कारण एवढा मोठा विकास करून, एवढ्या लोकांच्या संपर्कात येऊन, एवढ्या लोकांना आपण मदत करतो आहे, आणि जे आत्ता विरोधी उमेदवार पडलेले आहेत त्यांचा काडीचाही संबंध नाही किंवा 1 रुपयाचं कोणाशी देणं घेणं नाही, 1 रुपयाचं काही काम नाही, तरी जर मतं पडतायत याचा अर्थ काय होतो? मग आमची चूक होते का काय असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे की आम्ही जास्त लोकांना आपलंसं करतो आहे, जास्त लोकांना मदत करतो आहे, जास्त लोकांच्या सानिध्यात जातो आहे, जास्त लोकांच्या सुखदुःखात आम्ही जातो आहे। हे कधी पाहिले होते का तुम्ही या 5 वर्षात? गीते कोणाच्या लग्नाला आलेत, कोणाच्या कार्याला आलेत, एखादं तरी उदाहरण आम्हाला द्या। मग मला सांगा की हे संपूर्ण देशाचा ट्रेंड बदलला आणि त्याच्यामुळे हा फटका झाला। 100% एनडीएचं सरकार बनेल, त्याच्या हालचाली चालू झालेल्या आहेत। कारण 292च्या घरामध्ये आम्ही आहोत सगळे, त्यामुळे तसे काय काळजी करायचं कारण नाही आहे। आणि त्यांच्याकडे 234 आहेत, त्यामुळे त्यांना काळजी करायचं कारण आहे। ते आता इतर लोकांना चूज करतायत, पण तसं घडेल असं वाटत नाही आणि एनडीएचं सरकार बसेल, ते पुढं चालणार नाही। लक्षात आलं का? कारण आता सगळ्यांनाही कळून चुकलं आहे। कारण एनडीएचे पण सीट ज्या काय त्यांचं म्हणणं होतं पूर्ण बहुमत येईल BJPला, ते पण न आल्यामुळे आणि आम्हाला पण थोडं कळल्यामुळे तो पुढचं सुधारणा पण होतील आणि आत्ताची जी वस्तू आहे ती पुढं विधानसभेला होणार नाही हे आम्हाला खात्री आहे। आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी थोडा मराठा OBC वाद आपल्याला दिसून आलाच, कारण 4-5 ठिकाणी तर तसं झालं। आणि खास करून मराठवाड्यामध्ये जो काही कळ होता तो तिकडं सरकला, हे आपण मान्य करू शकतो। आमच्या जर काय हे एक सीट जर सोडली भुमरे पाटलांची आणि त्यांची, तर त्याच्यात जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी कळ तिकडंच वळला, हे आम्ही मान्य करतो।